सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत असताना अनंत जीवाला उद्धारण्याच्या उद्देशाने त्यांची योग्यता वाढावी, त्या अनुषंगाने एकांकीतून देव आता लोकोक्तीत आलेले आहे. सोबतीला आता बाईसा आहे आणि देव पैठणला आहे. पैठण ही अशी नगरी आहे की तिथं सर्व ब्राह्मणांचं ऋतवैकल्य, कर्मकांड, विधी हे चालतात आणि त्यामुळे अनेक ब्राह्मण पूजा अर्चा करत असताना, मंदिरात जात असताना ज्या जीवाची योग्यता आहे, कणव आहे, त्या जीवाला परमेश्वर दर्शन देतात. त्याला वेद निर्माण व्हावा, वेच निर्माण व्हावा, आकर्षित करण्यासाठी परमेश्वर कळत न कळत काही चमत्कारिक गोष्टी पण काढतात. असे अनेक भक्त परमेश्वराला काही दर्शनार्थी भेटलेले आहे. देव एका दिवशी सकाळचा पूजा अवसर झालेला आहे देवाचा आणि दुमजली एक देऊळ असतं, मंदिर असतं. तिथं देव विहरणास जातात आणि त्या मंदिरामध्ये असं नसतं झाल्यानंतर एक कवी येतो, कवी रामदेव म्हणून. त्यांची भेट होते, देवाचं ते दर्शन करतात, दंडोत घालतात, श्रीचरणावरती मस्तक टेकवतात आणि देवाच्या समोर बसून त्यांच्याबरोबर काही साथीदार पण असतात आणि ते श्रीकृष्ण महाराजांच्या स्तुतीपर गाणे म्हणायला सुरुवात करतात. त्यांच्याबरोबर त्यावेळचे जे काही वाद्य असेल ते वाद्य वाजवत वाजवत अनेक स्तवनाच्या माध्यमातून परमेश्वराची स्तुती करत करत ते वाद्य वाजवतात आणि मग त्यावेळेस हे सर्व ऐकल्यानंतर बाईसा देवाला म्हणते, बाबा हा कसा चांगला भगत आहे म्हटले आणि कसं चांगलं चांगलं मागत आहे म्हटले देवाकडं, तर ह्या भक्ताला काय द्यावं. भक्त, त्या भक्ताला काय द्यावं असं म्हटल्यानंतर देव म्हणतात, बाई भक्त आणि मागे, तुम्ही भक्त म्हणतात आणि भक्त कधी मागतो का म्हटले. तो उलट देण्याची इच्छा ठेवतो, देण्याची प्रवृत्ती ठेवतो. परंतु हा जो भक्त आहे म्हणे, हा षडदर्शनाचा जाणकार असल्यामुळे त्याला हे बोलणं, हे मागणं येतं म्हटले. परंतु हे सर्व वरपांगी आहे, म्हणजे वर आहे. आतून त्याची आर्तता, शुद्धता किंवा सत्वत तो झालेला नाही आहे. तो वरपांगी असल्यामुळे तो वरवर बोलतो आणि असं त्याने ऐकल्यानंतर देवाने त्याच्या तोंडावरती स्पष्ट त्याला सांगितल्यानंतर त्याला थोडंसं जरा वेद निर्माण झाला आणि मग त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली की माझ्या घरी यावं. मग तो घरी घेऊन जातो, मर्दाना मादने पूजा अवसर परमेश्वराला करतो, आरोगणा करतो. तिथंच परमेश्वर आराम करतात. पौड उपूड झाल्यानंतर मात्र परमेश्वर पुन्हा भोगनारायणाच्या मंदिरात येतात. त्या जीवाची जी कणव आहे, अवस्था आहे, या अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करण्याच्या उद्देशातून हे सारे जे भक्त लोक आहे, हे परमेश्वराकडे आल्यानंतर परमेश्वर कळत न कळत त्याला आपल्याकडे खेचतात, वेचतात आणि त्यातून त्यांच्या पूर्वसंस्कारानुसार, अवस्थेनुसार ते परमेश्वराला आपल्या घरी घेऊन जाऊन मर्दाना मादने देऊन उपारला विनंती करतात. देव पण स्वीकारतात, आराम करतात. यातून हे जे जीव आहे, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन, हे प्रेमाचे अधिकारी आहे. पुढे जाऊन त्या अवस्थेला नेण्यासाठी परमेश्वराला हे जीवधर्म, देहधर्म स्वीकारून परमेश्वर हे अधिकारी जीवाचे जे लोक आहे त्यांना कळत न कळत योग्य करतात. त्यांची अयोग्यता, त्यांचा दोष हे फेडतात, त्यांचे अडथळे दूर करतात आणि ज्ञानाप्रेमाला पात्र करत असतात.
दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसा झालेला आहे आणि त्याच मंदिरात जाऊन पुन्हा परमेश्वर सज्जावरती आसन करतात. आतमध्ये ते जे कविडिंबा जे आहे कालचाच त्याचे साथीदार असतात आणि ते पुन्हा आता परमेश्वराचं स्तवन गायला सुरुवात करतात. त्वमेव माताच पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्व मम देव. असे श्लोक वगैरे पदे गायल्यानंतर बाईसाहेब मात्र देवाला म्हणते, बाबा भक्त काय म्हणत आहे म्हटले. देवाने त्यातलं मर्म बाईसांना सांगितलं आणि अप्रत्यक्षरित्या आपल्यालाही समजावलं. बाई तो हे शब्द म्हणत आहे म्हणजे फक्त म्हणतोय शब्द, पण एखादा असा असतो की तो ऐसे होऊनही ठाके, तो तसाच राहतो. आपणही दररोज म्हणतो प्रार्थना, त्वमेव माताच पिता, तूच माझी माता, तूच माझी पिता, तूच माझा सखा, सर्व काही तूच आहे. परंतु आपण तसं राहतो का? सर्वनिश्चित प्रभू म्हणतात, मी नाथ आहे पण अनाथ व्हावं लागेल, पण आपण अनाथच होत नाही. पण आपण फक्त एक सवय झालेली आहे आपल्याला दररोजची पूजा करणे, स्तवन म्हणणे, प्रार्थना करणे, प्रसव मोडणे, प्रायचित्त करणे. ह्या गुळगुळीतपणा धर्मात किंवा आपल्या जीवनात जर आला तर त्यातून परमेश्वर प्राप्ती आणि परमेश्वराच्या लेखी कोणती गोष्ट लागत नाही. त्यासाठी आर्तता लागते, खरेपण लागतं. सत्वस्थ होऊन त्याचा विचार करून परमेश्वराला अन्यभावी शरण जावं लागतं. परमेश्वरांनी त्यातला फोलपणा सांगून त्यांना नुसता शब्दांनी बोलतोय म्हणे, परंतु खरं काही नाही आहे म्हणे. परंतु एखादाच असा असतो जो विरळ आहे, की जो तसा आहे तसाच राहतो. तो खरंच मला माता पिता समजतो, खरंच मला सखा समजतो, सर्व काही मलाच समजतो, तो खरा असतो म्हटले. आणि इतरांना हा भाव फक्त भक्ताच्याच ठिकाणी असतो म्हणे, इतरांच्या ठिकाणी नसतो. भक्त म्हणजे प्रेमी भक्त. आणि त्या ठिकाणी त्याचं सर्व झाल्यानंतर परमेश्वर तिथून परत गमन करतात आणि भोगनारायणच्या मंदिरात परत येऊन असं नसतं होतात. एकदा असंच याच भोगनारायणाच्या मंदिरात देव आसनस्थ असताना चांगदेवाच्या देवळात विहारण्यासाठी देवाने गमन केलं. वरच्या बाजूला आसन झालं. डप वाजून गाणारा रवळो कुंभार नावाचा जो एक गीतकार आहे तो गायन करायला लागला. आता हा जो आहे तो हा जुना जो रवळवाचा शिष्य होता आणि त्याच्याबरोबर पूर्ण टीम होती, वाद्यवृंद होतं, समूह होता आणि सर्वांना घेऊन तो परमेश्वराच्या दर्शनाला आलेला आहे. श्रीचरणावर त्यांनी मस्तक ठेवलं आणि बरेच उपनिषदातलं रहस्यमय रूप काही गीताद्वारे परमेश्वराचं स्तुती तो गायला लागला. उपनिषदातले रहस्य गाण्यातल्या कडव्यात तो बांधून परमेश्वरापुढे परमेश्वराचं स्तवन करायला लागला. त्याच वेळेस बाईसा म्हणतात देवाला की बाबा हे असे उपनिषदाचे रहस्य हा गाण्यात बांधून गात आहे, तर मग यास गाता येते म्हणून गातो का खरंच म्हणतो? कारण आता बाईसांना अगोदरच्या अनेक भक्तांच्या माध्यमातून देवाने सांगितलेलं आहे, काय नुसतं शब्द म्हणतो आहे, मनातून नाही आहे. आणि तसा तर हा नाही आहे, नुसताच त्याला गाता येतं आहे म्हणून गातो आहे का खरोखर तो मनातून म्हणतो आहे? मग देव म्हणतात आत्मा आणि गीती गायचे त्या ते कवनीची नेणे की म्हटले. म्हणजे जो भक्त आहे तो परमेश्वराचा आत्मा आहे आणि तो गीताने अशा श्लोकांनी व्यक्त करता येत नाही म्हटले. याला काहीच माहीत नाही म्हणे त्यातलं. भक्त काय असतो, भक्ताचे लक्षणं वैशिष्ट्य हे त्याला काहीच माहीत नाही. फक्त त्यातला तो एक संस्कार आहे, दररोजचं त्यांचे काम आहे. ते परमेश्वराकडे वेचल्या गेल्यामुळं वेदातलं उपनिषदात जे श्लोक आहे, स्तवन आहे परमेश्वराचे, स्तुतीपर आहे, तो गातोय. परमेश्वराने बाईसांना सांगितलं म्हणले. मग देवाने त्याच्याही पुढं बाईसांना एक भविष्य वर्तवलं त्याच्याविषयी. हा म्हणले जे गातोय ते चुकीचं गात असल्यामुळं देवतेचा कोप याच्यावर होण्याची शक्यता होते आणि त्यामुळं याचं वाईट होईल म्हणले, देवता क्षोभ होईल म्हटले. आणि असं बोलतात तो रवळो कुंभार जो आहे
त्याने ऐकल्यानंतर तो घाबरला आणि मग त्यांनी आपलं गाणंच थांबवलं. कारण अज्ञानावश आपण काय करतो आहे याची जीवाला जर जाणीव नसेल तर मी जे करतो योग्य समजून चुकीच्या काही गोष्टी करत राहतो, परंतु त्यातून कळत नकळत त्याच्याकडून असंत क्रिया घडत राहतात. त्याला आजपर्यंत तसं माहीत नव्हतं, पण परमेश्वराने स्वतः स्पष्ट त्याच्या तोंडावरती सांगितल्यामुळं तोही घाबरला. त्याने ते गाणं बंद केलं. पापेविन पापाचं फळ, तर तो काही पाप करायला आलेला नसता पण तरी त्याला फळ भेटतं, तशातला हा एक प्रकार आहे. तो आला पुण्य करायला, देवाच्या पुढं स्तुती गावन करायला, देव प्रसन्न होतील, आपल्याला आशीर्वाद देतील ह्या उद्देशाने. परंतु त्याची जाणीव त्याला नसल्यामुळं, त्यातलं ज्ञान समज त्याला नसल्यामुळं ते चुकीचं तो गात असल्यामुळं परमेश्वराने सांगितलं की देवता कोपतील आणि याचं वाईट होईल. आणि हे ऐकल्यानंतर मात्र तो घाबरला. त्यांनी गाणं थांबवलं आणि मग देवाने त्याला त्याची जी अपेक्षा असेल, स्वार्थापोटी जीव हा स्वार्थी आहे, ते करत राहतो. देवाने त्यांना 3 दामपण दिले, तांबूळाचा विडा दिला आणि मग तो गेला. यावर सर्वज्ञांनी रवळेवा गीतश्रवणी निर्वशकतन ही लीळा पण सांगितली बाईसांना, की असंच यापूर्वी असंच होतं की जे होते निर्वश होणारा रवळोबा, अशाच एका दिवशी बाईसांना देव म्हणतात, एक रवळोबा जो होता तो उपनिषदातील तत्त्वज्ञानावरती आधारित गीत करत होता आणि ते महादाईसांनी ऐकलं म्हटले. आणि त्या गीताविषयी पैठणी ते गणपती मठात येऊन सर्वज्ञांना त्यांनी सांगितलं. कारण सर्वज्ञांसमोर नव्हतं, तो फक्त महादाईसा भिक्षेला जात होती, तो गीत गात होता. महादाईसांनी ते ऐकलं आणि ऐकल्यानंतर देवाला येऊन सांगितलं. आणि त्यावेळेस या पैठणची लीळा महादाईसाला देवाने सांगितली. रवळा कुंभारसुद्धा असाच न जाणता गीत गात होता उपनिषद तत्त्वज्ञानावरती, आणि आपल्या सहकार्यांबरोबर तो आलाप घेऊन ताण घेत काव्य गात होता. त्याला मी असं सांगितलं, तुझा निरोष होईल. असं झालं, काव्य कसं झालं म्हटले. त्यांनी विचारलं तर तुझा निर्वश होईल असं देवाने सांगितलं. म्हणजे ह्या लीळेच्या बाबतीत बाईसांना महादाईसांच्या ह्या लीळेविषयी सांगितलं आणि महादाईसाला ह्या लीळेच्या संदर्भात बाईसांच्या समोर जे बाईसांनी आता लीळा आपण जी बघत होतो ती सांगितली. म्हणजे एकमेकीची ती आठवण त्या लीळेंची सांगितली देवानी. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं का तुमचा निरोष होईल, तसं याला आम्ही सांगितलं का तुमचं वाईट होईल, तुम्हाला देवता कोपतील म्हटले. आणि मग देवाला महादाईसांनी त्यावेळेस विचारलं होतं का असं का बरं, याचा निरोष का होईल. आणि मग देव त्यांना सांगतात, बाई श्रेष्ठ देवतांचे रसस्वरूप बीज जे आहे मंत्र ते जाहीर केले त्यांनी, त्यामुळे निरोष होत असतो, म्हणजे सर्वनाश होत असतो, वेळ लागतं. अशा पद्धतीनं देवाने त्यातलं मर्म पण सांगितलं का हे जे लोक आहे हे अज्ञानवश असल्यामुळं काय करतात यांना माहीत नाही, आणि त्यातून मग त्या देवता कोपून त्यांना त्रास देतात, वेळ पण लागू शकतं किंवा त्यांचा निरोष पण होऊ शकतो. अशा एकमेकाच्या आठवणी देवाने तिथं सांगितलेले आहे. तेच रवळ देवा दर्शन पुढच्या वेळेस भोगनारायणच्या देवळात परमेश्वर बसलेले होते. तर रवळदेव नावाचे एक तंत्र मार्गाचे अनुयायी देवाच्या दर्शनासाठी येतात. आता पैठण ही अशी नगरी आहे की तिथं ब्राह्मण आहे, तांत्रिक आहे, मांत्रिक आहे, चांगले आहे, वाईट आहे, सारेच आहे. परंतु त्या अवस्थेनुसार त्यांच्या संस्कारानुसार आणि त्यांच्या पूर्वकर्माच्या कन्वेनुसार परमेश्वरासमोर आल्यानंतर त्यांना परमेश्वर देत आहे. ही त्यांना खूप मोठी संधी आहे, परंतु ती जाणीव नसल्यामुळं, बोध नसल्यामुळं त्यांना माहीत नाही की हे परमेश्वर आहे. परंतु त्यांच्या संस्कारातून आणि कन्वेतून जितकं घ्यायचं, जितकं द्यायचं, ते परमेश्वराचं कार्य अखंडितपणे चालू आहे. तर ते देवाच्या दर्शनाला येतात, दंडोत घालतात, श्री चरणावर मस्तक टेकावतात आणि बसल्यानंतर
त्यांना देवाकडून स्थिती होते आणि त्या स्थितीचा आनंद ते प्राप्त झाल्यानंतर ते भोगतात आणि ते आनंद जो आहे, स्थितीचा जो आनंद आहे, तो संपल्यानंतर, भंगल्यानंतर देव त्यांना विचारतात, तुम्हाला कशाचे ज्ञान आहे म्हटले. आता त्यांना बोलतं करतात. देव रवळव म्हणतो, जी मी उपनिषदातील रसरूप ज्ञान म्हणजे अर्थात ब्रह्मज्ञान जाणतो म्हटले. असं त्यांनी थोडेसे मोठेपणा आपला मिरवला. अर्थात परमेश्वराने त्याला स्थिती दिलेली, आनंद दिलेला आहे. परमेश्वराने त्याला काहीतरी अलौकिक दिल्यामुळं त्याला ते जाणवायला पाहिजे होतं आणि ते भंगल्यानंतर देव त्याला प्रश्न विचारतात, तरी त्याचा मोठेपणा, गर्व आहे तो मात्र जात नाही. तो म्हणतो, उपनिषदातलं मी ब्रह्मविद्या जाणतो. आणि मग देवाने त्याला एक प्रश्न विचारला का प्राणायामादिक साधनांचा योग जाणता का म्हणले तुम्ही. तर त्यांनी असं सांगितलं का मी हे सर्व जाणतो. देवानी योग मार्गातील षडचक्र भेदाच्या मार्गाची पद्धत तुम्ही जाणता का, प्राणायामिक साधनांचा योग जाणता का, असे काही प्रश्न विचारले. त्या मात्र तो म्हणतो, जी ते मला माहीत नाही म्हटले. अर्थात ब्रह्मज्ञान जो म्हणतो आहे, ब्रह्मविद्या म्हणतो आहे, उपनिषदातलं ब्रह्मविद्या, याचा अर्थ श्रेष्ठ. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, सृष्टीविद्या म्हणजे सर्वच आलं त्याच्यामध्ये. असं त्यांनी मोठेपणा केलेला आहे. आणि देवाने प्रश्न विचारले तर तो म्हणतो मी जाणत नाही म्हटले. मग देव म्हणतात, तर मग योग मार्गातील षडचक्र भेदन मार्ग तुम्हाला माहिती आहे का, काही वेगळं आहे का. चांद्रायण महात्मा जाणतो म्हटले ते. असं देवाने त्याला विचारल्यानंतर म्हटले, तो म्हणतो मला काही माहीत नाही. आणि मग देव सांगतात, ते चांद्रायण महात्मे जे आहे त्या पैठणमधले ते मात्र जाणतात म्हणले. आणि तुम्ही तर म्हणता आम्हाला सर्व येतं आणि प्रश्न विचारल्यावर सांगता येत नाही. त्यावरती तो थोडा थांबला, संकोचला. आणि मग त्याला थोडंसं कळालं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो आणि चुकीची गोष्ट सांगतो आहे. आणि मग तो मात्र थोडासा भानावर आल्यानंतर देवाला विनंती करतो की देवा आमच्या गुंफेत चालावं. आणि देवसुद्धा त्याच्या विनंतीचा मान देतात आणि त्याच्या गुंफेला जातात. म्हणजे बघा, त्याची योग्यता होती, काहीतरी त्याची जोड होती, कणं होती. त्यांनी जरी मोठेपणा दिला तर स्थिती देऊन त्याला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. ते नाही झालं तर प्रश्न विचारून, संवाद करून त्याच्या लक्षात आणून दिलं. आणि मग तो भानावर आल्यानंतर तो देवाला म्हणतो की चला माझ्या गुंफेत या. विनंती केल्यानंतर देवसुद्धा विनंती मान्य करतात. आणि मग त्या गुंफेत गेल्यानंतर तो देवाला दुधाभाताची आरोगणा वगैरे देतो, विनंती करतो. मर्दाना मारणे जातं, गुळा होतो, विडा होतो. आणि तिथून मग परत देव गमन करतात. तर असे जे जीव आहे अनेक परमेश्वराच्या ठिकाणी येतात. ज्याची योग्यता आहे, ज्याची पात्रता आहे, ज्याचा संस्कार आहे, स्वतः घरी जाऊन देव त्याच्या विनंतीला मान देऊन त्याची अयोग्यता फेडतात. आपणही असं काही अर्थ त्यांनी परमेश्वराकडं प्रार्थना करावी, चतुर्विध दुःख करावं, तळमळ करावी की जेणेकरून आपण जिथं आहे तिथं परमेश्वर येऊ शकतो. आपण परमेश्वराला शोधायला निघालो आहे, परंतु परमेश्वर आपल्याला शोधतो आहे. ज्यावेळेस परमेश्वराच्या त्या चौकटीत, त्या नियमात जर आपण बसलो तर त्यावेळेस परमेश्वर स्वतः येणार, आपल्याकडून स्वीकारणार. बोधाला आपण पात्र असेल तर बोध देणार, दर्शनाला पात्र असेल तर दर्शन देणार. आणि पुढं जाऊन ज्ञानाला, प्रेमाला पात्र करायचं असेल तर आपल्या विनंतीला मान देऊन जे बी आपण देणार आहे ते स्वीकारणारसुद्धा. आपण लीळाचरित्रात बघितलं तर असे अनेक भक्त आहे की जे परमेश्वराच्या ठिकाणी गेल्यानंतर विनंती करतात, त्यांची अयोग्यता फेडून योग्य करून घरी जाऊन संबंध बाईसांना जसा दिला तसे अनेक भक्तांना ते आता संबंध देण्याचं काम चालू आहे. अर्जुन देवाचंही तसंच आहे, आचार्यांचं तसंच आहे, माईम भटांचं आहे, महादाईसाचं आहे. जे जे जीव परमेश्वराच्या दर्शनाला आले त्यांच्या योग्यतेनुसार परमेश्वराने त्यांना ते दिलं. कोणाला स्थिती देऊन दिलं, कोणाला बोध देऊन दिलं, कोणाला शास्त्रचर्चा करून बोध दिला, कोणाला समजून सांगितलं, लक्षात आणून दिलं. कारण आचार्यांच्या बाबतीत आचार्यांना देवाने 7 भेटीनंतर प्रश्न विचारले की गुणप्रभू बाबा, आम्ही
आणि दादोस जे पूर्वश्रमीचे तुमचे गुरु आहे त्यांच्यात काही भेद समजतो का तुम्हाला, काही लक्षात येतं का? तर कळत न कळत त्यांच्याकडून ते सारखेच आहे असं म्हटलं गेलं आणि त्यांचे दोष फेडण्यासाठी बाईसांच्या मध्यस्थीनं त्यांचे दोष फेडून मग देवाने त्यांना समजून सांगितलं की कुठं दादोस, कुठं श्रीप्रभू बाबा, कुठं आम्ही. आणि मग ते लक्षात आल्यानंतर त्यांना बोध दिला. अर्थात या जीवामध्ये जे दोष आपण जोडलेले असतात, कळत न कळत त्या दोषाचे अडथळे आपण जोडलेले असल्यामुळं ते अडथळे जोपर्यंत परमेश्वरच ते करू शकतात, जोपर्यंत ते जात नाही, काढत नाही, तोपर्यंत आपल्याला बोधसुद्धा देत नाही. आणि आपल्याकडं देवतेचं चेष्टकत्व असतं, कर्माचं चाल असते, संस्कार असतात. याला सर्वांना थांबून परमेश्वर ज्ञानाचा संबंध आपल्याला देतात, बोधाचा संबंध, आपल्या बोधरूपी ज्ञानाचा संबंध देऊन स्वतःची जाणीव करून देतात. परमेश्वर जाणीचे, परमेश्वर पाविजे. म्हणजे आपल्यालासुद्धा बोध झाला आहे तर कळत न कळत केलेल्या क्रियेमुळं त्या क्रियेची योग्यता, पात्रता किंवा वेळ आल्यानंतर परमेश्वरांनी हे सर्व देवतेचं चेष्टकत्व, आपले कर्म, देवतेचे अधिष्ठान हे सर्व थांबून आपल्याला ज्ञानाचा संबंध दिलेला आहे, बोध दिलेला आहे. म्हणून आपल्याला कळलं आहे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. पण बोध कशासाठी दिला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हे जे जीव आपण बघतो आहे त्यांना बोध नाही आहे, परंतु बोधाला पात्र परमेश्वर करताय. परंतु बोध झाल्यानंतर मात्र पुढची कड जीवाची आहे. बोधापर्यंत देवाची कड असते, त्याच्यानंतर जीवाची कड असते. आता आपल्याला बोध झाला याचा अर्थ या भक्तांच्या पुढचे आपण आहोत. मग आता पुढची कड आपली मग आचाराची, तत्वसिद्धांत पाळण्याची आहे, त्यागाची आहे, अनुसरणाची आहे. ही सर्व कड जीवाची आहे. आणि हे समजावं, उमजावं, कळावं, लक्षात यावं म्हणून या लीळांचं चिंतन करून आपण परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक प्रवास करत आहोत. उलट आपण भाग्यवान आहोत का ह्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत झाली आहे. कोणत्या जीवानी कोणती चूक केली, काय केली, कशा पद्धतीनं परमेश्वरापर्यंत पोचले. आपणही आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये अशा गोष्टी केलेल्या असतील, ते अडथळे आपण जोडलेले असतील. ते अडथळे संपल्यानंतरच आपल्याला बोध भेटलेला आहे. परंतु बोधाच्या नंतरची क्रिया काय हे समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा ते संस्कार राहतात, त्या संस्काराच्या माध्यमातून आपण जसं मागं गेलं तसंच पुढं करत राहतो आणि परमेश्वर भेटून, समजून, कळूनसुद्धा मात्र आपल्याला परमेश्वराला प्राप्त करता येत नाही. असे अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. यातून आपण समजलं पाहिजे की याच्या पुढं आपण आलेलो आहे, बोध झालेला आहे, आपल्याला परमेश्वर कळाला, समजला, लक्षात आला. आता मात्र परमेश्वराने सांगितलेलं जे आचार आहे तो स्वीकारला आणि तो जर केला तरच परमेश्वर भेटेल. ह्या जीवांनी जे परमेश्वराला विनंती करून आपल्या गुंफेत नेलं, कोणी घरी नेलं, मर्दना माज्ञा झालं, देवाला आरोगणा झाली, त्याच्यानंतर कधी पुढच्या जन्मात म्हणा किंवा पुढं कधी त्यांची योग्यता, पात्रता होईल त्याच परमेश्वर बोध देतील. बोधानंतर मात्र आचार करायचा आहे. बोधानंतर हेच आपण जर करत राहिलो तर परमेश्वर प्राप्त होणार नाही. कोणती गोष्ट अगोदरची वेगळी असते, नंतरची वेगळी असते. बोधाच्या अगोदरची वेगळी आणि बोधाच्या नंतरची वेगळी. अनुसरणाच्या अगोदरची वेगळी, अनुसरणाच्या नंतरची वेगळी. या ज्या गोष्टी आहे ह्या ज्ञानातून समज घेऊन त्यावरती आपण चाललो तरच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो, प्राप्त करू शकतो. अन्यथा लीळा परमेश्वरांनी का केल्या, कशासाठी केल्या, आपल्यापर्यंत त्या का आणल्या, त्या परमेश्वरांनीच आणल्या. कारण परमेश्वरांनीच आचार्यांना प्रेरणा दिली, आचार्यांनी पूजनीय माई भटांना प्रेरणा दिली आणि अनंत कष्टातून हे लीळाचरित्र तयार झालं. आणि प्रत्येक व्यक्तिरेखा या लीळाचरित्रामध्ये आणण्याचं कारण पूजनीय माई भटाचं हेच आहे की इथून पुढे जे बी हे परमार्गात येतील, परमेश्वराच्या कृपेने बोध झाल्यानंतर ते अभ्यास करतील, त्यांना हे लक्षात आलं पाहिजे कुठं सावधानता बाळगायची, कशा पद्धतीनं वागायचं, कशा पद्धतीनं राहायचं, कशा पद्धतीनं आचार, तत्व, सिद्धांत पाळायचे आणि परमेश्वराला जवळ करायचं. याच्यासाठी परमेश्वरांनी अप्रत्यक्षरित्या प्रेरणा देऊन, शक्ती देऊन पूजनीय आचार्य असेल, पूजनीय माईंभट असेल यांच्याकडून हे तत्त्वज्ञानाची बांधणी करून आपल्यापर्यंत पोचवलं आहे. आपल्यापुढं मात्र सर्वच आहे. आता नकारात्मक व्यक्तिरेखा आहे, होकारात्मक व्यक्तिरेखा आहे. ज्यांनी परमेश्वराला प्राप्त केलं ते आहे, सन्निधानातून जे सन्निधानात आले आणि असन्निधानात येऊन आचार करून परमेश्वराला प्राप्त केलं ते आहे. आणि त्यानंतरही कितीतरी असे भक्त की ज्यांनी परमेश्वराला बघितलंच नाही तरीही
बोध झाल्यानंतर तत्त्वसिद्धांत आपल्या जीवनात उतरून देह क्षपून परमेश्वराला प्राप्त करू शकले. आपणही त्यातच मोडतो, परंतु त्यातून आपण किती शिकतो, किती समजतो, किती कळतं आणि त्यावरती आपली वासना परमेश्वराच्या प्राप्तीची किती दृढ आहे. परमेश्वर ही वस्तू आपल्याला समजून तोची व्हावा, तोची भेटावा ही भावना आपली किती पक्की झाली आहे. समर्थवादाची निष्ठा आपली किती पक्की आहे यावरती त्या गोष्टी अवलंबून ठरतात. अन्यथा अभ्यास करणारे, वाचणारे, सांगणारे, ऐकणारे बरेच लोक आहे, परंतु त्यातून एखादाच विरळ जो असा आहे की तो फक्त आणि फक्त देव भेटावा यासाठी धडपडत प्रयत्न करत राहतो, ती साधनं तो करत राहतो. बाकीचे कितीतरी लोक असे आहे की त्यांची जी निष्ठा आहे, परिपक्वता आहे, त्या योगव्यवस्थेला न पोचल्यामुळं त्यांच्याकडून देव भेटला आहे, सर्व भेटलं आहे, तरी मात्र देवाकडून काय घ्यायचं नेमकं हे न लक्षात आल्यामुळं देवाकडून आपण सर्वच घ्यायच्या मागं लागलो आहे. पण देवाने देव देण्यासाठी आपल्याला बोध दिलेला आहे. देवाकडून देव मागण्यासाठी, देवाकडून देवालाच प्राप्त करण्यासाठी आपल्याला बोध दिलेला आहे. हे जर आपण समजू शकलो तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीसाठीच आपला हा आध्यात्मिक प्रवास परमेश्वराबरोबर आपण करू आणि परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा परमेश्वर भेटूनही, समजूनही, कळूनही जर आपण दुसऱ्या भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटीत अर्थात दृष्टपरच भक्ती करत राहिलो तर परमेश्वर कळून समजून उपयोग नाही. म्हणून कळाला आहे, समजला आहे, बोधाद्वारे त्या परमेश्वरानेच आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. ती कशासाठी आहे? ती फक्त त्यालाच प्राप्त करण्यासाठी. आणि त्याला एकदा प्राप्त केलं की आपोआपच साऱ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठीच आपली भक्ती असावी आणि अशा लीळांमधून आपण ती समज घेऊन आपल्या जीवनात उतरावं तर परमेश्वर नक्कीच आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.